नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वालपापडीची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मी ते वालपापडीचे शेंगा घेतलेले आहेत। या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या नीट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते पाहू शकता, अशा पद्धतीने नीट करायचे आहे। देठाकडचा आणि टोकाकडचा भाग काढून थोडासा केसरासारखा भाग असतो तो काढून घ्यायचा। थोडंसं ही शेंग सोलून बघायची, कारण कधी कधी आतून ना किडकी असण्याची शक्यता असते आणि अशा पद्धतीने ही शेंग मोडून घ्यायची आहे। खरं तर घेवड्याची शेंग कसं सगळीकडे भेटतच नाही, त्यामुळे आम्हाला ही वालपापडीच्या शेंगाच, घेवड्याची शेंग भेटत नसल्यामुळे वालपापडीच्या शेंगाच आणायला लागतात। उसावरचा घेवडा आपण जो म्हणतो त्याची चव आणि याची चव थोडासा फरक आहे, परंतु अशा पद्धतीने तुम्ही वालपापडीची शेंग बघा। ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील। सकाळी काही गडबडीत आपल्याला जर भाजी बनवायची असेल तर संध्याकाळीच ही अशी कामं करून ठेवायची। संध्याकाळी स्वच्छ नीट करून ठेवली की सकाळी गडबड होत नाही। तुम्ही ते पाहू शकता, मी शेंगा छान अशा मोडून घेतलेल्या आहेत। आपल्याला ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आपल्याला ही शेंग शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी साधारणतः अर्धाच ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे। जास्त जर पाणी घातलं तर आपण काय करतो की आपल्याला सुकी भाजी बनवायची असते, मग त्यातील पाणी आपण फेकून देणार। त्याच्याऐवजी सुरुवातीला शेंग शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं। अर्धा ग्लास पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिटं ही शेंग छान अशी शिजू दिलेली आहे। ही आपल्याला पापडीची शेंग जी आहे ती शिजलेली आहे। आपण आता त्याची फोडणी करून घेऊया। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्याच कुटून मी घेतलेल्या आहेत, आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे ही भाजी बनवताना मी जिरे आणि मोहरी घातलेली नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। लसूण थोडासा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तोही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे। त्यामध्ये हळद घातल्यानंतर थोडा वेळ परतून घेतलेला आहे। 1 चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुम्ही लाल तिखट जर वापरत असाल तर तेही घालू शकता। 1 मोठा चमचा होता म्हणून थोडेसं मी लाल तिखट साईडला ठेवलेलं आहे, कारण मला मुलांच्यासाठी भाजी बनवायची होती, जास्त तिखट बनवायची नव्हती। तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून इथे 1 चमचा धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे। धनेपूड घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं। शिजवून घेतलेली जी वालपापडीची शेंग आहे त्यात आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे। त्यातलं पाणी मी काढलेलं नाही, त्यामध्ये जेवढं पाणी होतं ते यामध्येच घातलेलं आहे, कारण सुकी भाजी बनवायची होती पण सुरुवातीला पाणी कमी होतं, त्यामुळे जास्त त्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही। यामध्येच मी मिक्स केलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर सर्व एकत्रित छान अशी भाजी परतून घ्यायची आहे। थोडा वेळ परतून घेतल्यानंतर 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलेलं आहे। भाजी छान अशी परतून घेतलेली आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी छान अशी कोरडी झालेली आहे। तुम्ही ते पाहू शकता। टिफिनसाठी जर भाजी द्यायची असेल तर आपण अशाच पद्धतीने सुकी भाजी बनवतो। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। वालपापडीची सुकी भाजी तयार आहे। तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। कमी मसाल्यात बनवलेली एकदम चविष्ट अशी ही वालपापडीची भाजी होते। किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।